मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या रविवारी 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आयोजित करण्यात आलेली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल, पण यावर्षी TET परीक्षेसाठी उच्चांकी म्हणजेच तब्बल 6 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. होय, 6 लाख. यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की यंदाची स्पर्धा किती अटीतटीची असणार आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देणार म्हटल्यावर परीक्षा परिषदेला त्याचं नियोजनही तसंच करावं लागतं. उमेदवार त्यांच्या पसंतीच्या माध्यमाची निवड करून परीक्षा देतात, पण इथेच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बहुतांश विद्यार्थी हे मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून परीक्षा देतात, त्यामुळे त्यांच्यासाठी संपूर्ण राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे सहजच उपलब्ध असतात. मात्र बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी या भाषांमधून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात तुलनेने खूप कमी आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात या माध्यमांसाठी वेगळे केंद्र उभारणे प्रशासकीय दृष्ट्या शक्य नसते. म्हणून राज्य परीक्षा परिषदेने या विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट जिल्ह्यांमध्येच परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहेत. चला तर मग सविस्तर पाहून घेऊया कोणत्या माध्यमासाठी कोणतं शहर निवडण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चॅनलवर नवीन आलेला असाल सबस्क्राईब करा. ऑफिशियल डॉक्युमेंट मिळवायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपची जॉईन करा, तिथे मिळून जाईल. किंवा व्हिडिओच्या आधी जर तुम्हाला अपडेट मिळवायचे असतील तर studyflowupdates.in या वेबसाईटला वारंवार व्हिजिट करत राहा. सर्वप्रथम आहे मित्रांनो बंगाली माध्यम. राज्यातून एकूण 116 उमेदवारांनी बंगाली माध्यमासाठी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची सोय पाहता त्यांना ठाणे आणि चंद्रपूर येथे परीक्षा केंद्रे देण्यात आलेले आहेत. कन्नड माध्यम पाहिलं तर यामध्ये सर्वाधिक संख्या आहे 801 उमेदवार. 801 विद्यार्थ्यांसाठी ठाणे, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेलुगू माध्यम 44 उमेदवारांसाठी पुणे आणि नागपूर ही 2 शहरे परीक्षा केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेली आहेत. गुजराती माध्यम 150 विद्यार्थ्यांनी जे आहे याच्यासाठी अर्ज केलेला आहे. ठाणे आणि नंदुरबार येथील याची परीक्षा केंद्र असतील. सिंधी माध्यम जर पाहिले तर फक्त 9 उमेदवारांनी सिंधी माध्यमाची निवड केली आहे. 9 उमेदवारांसाठी फक्त पुणे हेच केंद्र उपलब्ध राहील. म्हणजे बघा, ज्या भाषा आहेत म्हणजे जर मराठी आणि हिंदी सोडलं तर बघा, ह्या बाकीच्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये सिंधी आहे, गुजराती आहे, तेलुगू, कन्नड, बंगाली, तर या भाषेतील उमेदवारांसाठी स्पेसिफिक परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही यातून अर्ज केलेला असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रीण कोणीही अर्ज केलेला असेल तर त्यांना ही गोष्ट नक्की सांगा. आता जर तुम्ही यांपैकी कोणत्याही माध्यमातून परीक्षा देणार असाल तर तुमचे केंद्र तुमच्या राहत्या शहरापासून दूर असू शकते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऐन वेळेवर होणारी धावपळ टाळण्यासाठी आत्ताच तुमच्या प्रवासाचे नियोजन करा. रेल्वे किंवा बसचे तिकीट बुक करायचे असेल तर ते वेळेच करून घ्या. दुसरं आहे तुमचे प्रवेशपत्र. ते आल्यावर दिलेला परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता नीट तपासून घ्या. आपण ज्या शहरात जाणार आहे तिथे पोहोचायला किती वेळ लागतो याचा अंदाज आधीच घ्या. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 6 लाखांहून अधिक फॉर्म आलेले आहेत, त्यामुळे कट ऑफ आणि पेपरची काठिण्य पातळी चांगलीच असणार आहे. प्रवासाच्या विचारात आपला अभ्यास मागे पडू देऊ नका. शेवटच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्या. विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेटच्या माध्यमातून आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमचे जे मित्र किंवा मैत्रिणी बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती किंवा सिंधी माध्यमातून ही परीक्षा देणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांनाही वेळेत ही माहिती मिळेल. तुमच्या मनात टेट परीक्षेबद्दल म्हणजे TET परीक्षेबद्दल आणखी काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तिथे नक्की तुम्हाला रिप्लाय देईलच. आणि हो, अशाच आपल्या महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे जे बेल आयकन आहे ते प्रेस करा. पुढील वाटचालीस आणि परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.